त्यापेक्षा वडेट्टीवार साहेबांनी एक काम करावं. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचा तळतळाट घेण्यापेक्षा मराठ्यांच्या हक्काचा आरक्षणाला विरोध करायचं बंद करावं. म्हणजे गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा तळतळाट तुम्हाला लागणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस एकाही मराठ्यांनी विरोध केला नाही. कधी मराठ्यांनी मोर्चे काढले नाही, ना मराठ्यांनी कधी विरोध केला. जी मराठ्यांची भूमिका होती त्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं. कारण काँग्रेस आणि तुम्हाला मोठं करण्यात या मराठा समाजाचा खूप मोठा हात आहे. ज्या मराठ्यांनी तुम्हाला अस्तित्व आणि प्रतिष्ठा दिली त्या मराठ्यांच्याच लेकराच्या मुळावर उठायचं वडेट्टीवार साहेबांनी बंद करावं. म्हणजे तुमच्यावरती ही वेळ येणार नाही आहे. शेवटी पुन्हा एकदा समजून घ्या, छगन भुजबळच्या आहारी जाऊन तुम्ही तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या करिअरचं वाटोळं करून घेऊ नका. हा आमचं तुम्हाला विनंतीचा सल्ला आहे की तुम्ही नावारूपाला आलात येतानसुद्धा, पण मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका. कारण मराठ्यांचं सरकारी दस्तऐवज आहे, मराठ्यांच्या सरकारी नोंदी आहेत आणि या राज्यातला, या महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी हा एकच आहे. म्हणून पुन्हा एकदा तेच सांगतो की तुम्ही छगन भुजबळचं ऐकून त्याच्या विचाराच्या आहारी तुम्ही जाऊ नका. तो माणूस जातीवादी आहे आणि तुम्हाला संपवून घेऊ नका आणि मराठ्यांचे आणि ओबीसीचे वादही लावू नका. छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी वडेट्टीवार साहेब तुम्ही जाऊ नका आणि तुम्ही तुमचा काँग्रेसचा मोर्चा पण काढू नका. ते पुढे असंही म्हणाले की आम्हाला काही झाले तर जरांगीला फाशी द्या. चिठ्ठी देऊन जाणार नाही, फाशी द्या. पुन्हा तेच सांगतो, आणखीनही तुमच्यावरची वेळ टळू शकते. मराठ्यांच्या हक्काच्या आरक्षणाला विरोध करायचं छगन भुजबळचं ऐकून बंद करा. तुम्ही जे षडयंत्र रचताय 60-70 जण सरकारच्या विरोधात आणि मराठ्यांच्या विरोधात, तेही तुम्ही बंद करा. तुमची उभी हयात जरी गेली तरी एकही मराठ्यांचा पक्षातला कोणताच नेता तुम्हाला संपू शकत नाही आणि तुम्ही आमचं आरक्षण त्याला काही करू पण शकत नाहीत. हेही जाहीर सांगतो. माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की छगन भुजबळचं ऐकून तुम्ही काँग्रेस पक्ष संपवू नका आणि तुम्हालाही संपवून घेऊ नका. मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे. मराठा आणि कुणबी या राज्यातला एक आहे. ख्याली खुशालीनं मोठ्या आनंदानं तुम्ही या राज्यातला मराठा हा कुणबी आहे म्हणून यालाही त्याचं हक्काचं आरक्षण घेऊ द्या. असा जर तुम्ही विरोध केला तर तुमच्यावरती पश्चातापाची वेळ येणार आहे. त्याला आमचा नाविलाज. तुमच्या डोक्यात ते जरांगीच्या डोक्यात हवा गेलेली आहे. माझ्या एवढा मोठा नेता कोणीच नाही अशा पद्धतीनं तो वागत आहे. अरे येडपट आहे का? मी काय सांगतोय, छगन भुजबळच्या विचाराच्या बाहेर निघ. मला नेता मानत नाही. मी गरिबांच्या वेदना जाणतो म्हणून गरीब 6 करोड एका बाजूला झाला, हे ध्यानात ठेव. मला नेता मानत नाही, कधी मानणार सुद्धा नाही. नेतेगिरीची हवा उलट तुमच्या डोक्यातली काढून टाका. ती छगन भुजबळ परळीतल्या लाभार्थी टोळीसारखं तुम्हालाही नादी लावी, तुमचाही गेम करी. आज लाभार्थी टोळीची परळीतल्या त्या 2 नेत्याची काय दशा झाली ही फक्त छगन भुजबळचं ऐकून झाली. ते लवकरच छगन भुजबळच्या परळीचे दोघंही परळीच्या विचाराच्या बाहेर पडणार आहेत आणि त्यांनी पडावं सुद्धा. तसंच तुमचेसुद्धा बुद्धी तुम्ही साफ करून घ्या. गाडी वॉशिंग करते तसं तुमचे विचार धुवून घ्या. त्याच्या नादी लागू नका. आणखीन बिकट वेळ येईल तुमच्यावरती. ती जर टाळायची असेल तर तुम्ही शहाणे व्हा. मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करू नका. नसता तुमच्यामुळं काँग्रेस पक्षाचा बुकटा वाजणार या राज्यात, हे लक्षात ठेवा. आणि शेवटचं सांगतो, काँग्रेस उद्या काँग्रेसचा मोर्चा तुमचा ओबीसीच्या नावाखाली तुम्हाला ना दिलंय, ते ओबीसीचा नाही तर तो फक्त काँग्रेसचा मोर्चा. त्यांनी ते सांगितले की काँग्रेसला मराठा समाजाने नाही तर सगळ्या समाजाने उभे केले. काँग्रेसने सर्वाधिक मुख्यमंत्री मराठा समाजाला दिले, हे रपून राहिले नाही. ते बडबड करीत आहे. माझी छगन भुजबळ यांची सोबत कधीच बैठक झाली नाही. त्यांचं
चिडचिडच सांगून जाती किती मोठं षडयंत्र शिजलं आहे. त्यांच्यातला जो त्यांना बाहुला म्हणून उभा केलं गेलं, कारण त्यांनी कोणाकोणाला जवळ घेतलं, कोणत्या धनगर समाजाच्या नेत्याला नंतर त्यांनी जवळ घेतलं, याचे संकेत मराठ्यांना सांगून जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबालाही ते संकेत सांगून जातात की हा माणूस ओबीसीचा नेता व्हायसाठी, लीड करायसाठी छगन भुजबळचा ऐकून नादाला, बैठकाला कोणाकोणाला फोन लावून बोलवतो. हे सगळं चित्र आता क्लिअर झालेलं आहे. त्यामुळे त्यांची चिडचिड सांगून जाते की सरकारविरोधात किती मोठं षडयंत्र छगन भुजबळच्या सांगण्यावर शिजलं आहे. ही चिडचिड त्यांची सांगून चालली. आम्हालासुद्धा सामाजिक राजकीय संकेत कळतेत वडंटेवार साहेब. तुम्ही असाल एखाद्या पक्षाचे नेते, थोडाफार अभ्यासही असेल, परंतु आम्ही तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरून वाचलं आहे की तुम्ही छगन भुजबळच्या गिअरमध्ये आलात. आता थोडं तुम्हाला बाहेरही पडता येणार आणि आताही राहता येणार. मराठ्यांचा तो विरोध पत्करून बसले आणि राज्यातलं तुम्ही नाकारत असताल, पण राज्य कधीच नाकारू शकत नाही काँग्रेस राज्यातलं, की मराठ्यांमुळं मोठं झालं नाही हे राज्यातलं काँग्रेस कवाच नाकारू शकत नाही. ज्या दिवशी नाकारायला सुरुवात होईल त्या दिवशी बेलासुद्धा काँग्रेस महाराष्ट्रात राहणार. सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आवडण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांची कारवाईची गरज आहे. आम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना सरळ सांगत आहे, आमच्या जीवाला जर धक्का लागला तर याची सगळी जबाबदारी जरांगेंची नाही. देवेंद्र फडणवीस साहेब बरोबर व्यवस्थित वाटावून आता चाललेत आणि त्यांच्या लक्षात यायला लागले आपण 10 वर्ष चुकीच्या वाटावर होतो. हे फडणवीस साहेबांच्या आता लक्षात आलेलं आहे. ज्यांच्यासाठी सुपीक अशी वाट केली, सुकर केली, काटे काढले वाटेवरचे फडणवीस साहेबांनी, तेच लोक आज फडणवीस साहेबांचा दबा धरून गेम करायला लागले. आणि त्यांच्या लक्षात आलं की ज्यांना ज्यांना ओबीसीच्या नेत्याला आपण लिफ्ट दिली ते दबा धरून आपला गेम करायला लागलेत. आणि याचं चित्र मी बोलत नाही तर हे सुद्धा फडणवीसांच्या आसपास असणाऱ्या मोठमोठाल्या नेत्यांचे शब्द आहेत की कसे गेम चालवलेत, कसं ओबीसीकरण चालविलं आणि कसं उघडं पाडायचं फडणवीसांना ठरवलं आहे हे त्यांच्याही लक्षात आलं. कारण त्यांच्याकडे बी मोठी यंत्रणा आहे. त्यामुळं ते बरोबर गेम करायला लागलेत आणि तुमचा गेम होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.